आपुल्या हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घड त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जैतदेदिकं जन्मना व्रज श्रैत इंदिरा शश्वतत्रयी दैत्यदीक्षिता दीक्षितावका स्वयधृतास्तव त्वां चिन्वते महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग गुरु संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जियोधरार्थावतारम कलांकांग तेजोदिकामोदिवक्त्रम कलानिशवाद पुनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा
दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो लादलो, पावन झालो चराचरी. रायगडी मंदिरी वसे माझराया, चरणासी अर्पितो हि जन्मधी काया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती. विठ्ठल विठ्ठल. आपले हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी व आपला देह अखंड जिजवणारे महान भगवंत, भक्त वैराग्याची मूर्ती, महाराष्ट्र भूषण श्रीमद श्री तुकोबरा यांचा असून आपल्या बहुतेकाच्या परिचयाचा आहे. विठ्ठल. अभंगावर चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की म्हणतात ना, समय से पहले और तकदीर से ज्यादा, समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. टाइम अँड टाईड वेस्ट फॉर नॉन. वेळ आणि संधी कोणासाठीच थांबू शकत नाही. म्हणून आजची ही महत भाग्याची ठरली. म्हणून ज्यांच्यामुळे मला ज्ञान प्राप्त झाले असे असणारे ह ब प सुनील महाराज शिंगाडे व ह ब प संजीवनीताई शिंगाडे, त्यांना सुद्धा मी अंतकरणापासून आभार मानते. तसेच माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचे जे काम करत आहेत म्हणजे गायनाचार्य, तसेच ह ब प स्वर्णा दिदी जमादार, तसेच अमृता दिदी देवकाते, तसेच मृदुंगाचार्य ह ब प विकास महाराज अवसरे व तसेच विनेकरी असतील, टाळकरी असतील, यांना सुद्धा अंतकरणापासून आभार मानते व माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल. आपले हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाची. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की स्वतःही कारण जागा आहे, त्याचे आई वडील धन्यता देतात, धन्य आहेत. असं जो कोणी या हिताच्या ठिकाणी कुळामध्ये सात्विक पुत्र किंवा कन्या म्हणून जन्माला आलेला असतात, त्याचा हर्ष आनंद देवाला वाटतो. आपल्या जीवनामध्ये नित्यनेमाने गीता, भागवत इत्यादी ग्रंथ सतत देवाचं नामस्मरण करतो. अशाची सेवा माझ्या वाटेला आली. मी माझे परमभाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाद्वारे तुकोबरा आहे, जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी आलेला आहे त्याचे मायबाप धन्यता देतात. मग हित कशाला म्हणायचं? हित ते करावे पैशाचे चिंतन. मला सांगा, पैशाचे चिंतन हित होईल का? होईल का? बोलत चला, तुमचीच लेक आहे, तुमचीच नातं आहे, बोलत चला. होईल का? तर नाही. कारण पैसा तेरे नाम, परशा परशुराम. पैसा धन या गोष्टी नाश पावणाऱ्या गोष्टींपासून हित होतं का? एके ठिकाणी कबीरजी महाराज सुंदर वर्णन करतात. Radha
जिंदगी कोण भलाई देखत नाही नो मैं मिट्टी मिलाई. तर मला सांगा हित कशाला म्हणून चालेल, हित ते करावे संसाराचे चिंतन. तर मला सांगा संसाराचे चिंतन हित होईल का, होईल का, नाही. कारण संसार इतक्या धन्यतेच्या लायकीचा असता तर संत माईबाप असेच म्हटले नसते. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही मोठी, नाही मोठी, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही मोठे, नाही मोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार इतका दुःखाचा असून तिथं लोक हित शोधत बसतात. आता मला सांगा हित कशाला म्हणायचं, हित ते करावे बायकोचे चिंतन. मला सांगा बायकोच्या चिंतनाने हित होईल का, होईल का, तर नाही. या हिताने माता पित्याला धन्यता मिळणार नाही, उलट आपलीच फजिती होती. तुम्हाला असंच एका व्यक्तीची गंमत सांगते. एक राजा होता. त्या राजाने सर्व प्रजेला आपल्या सभेत बोलवलं व प्रश्न केला की जे बायकोचं ऐकतात ते एका लाईनमध्ये उभे राहा व जे बायकोचं ऐकत नाही ते एका लाईनमध्ये उभे राहा. सगळेजण बायकोच्या ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभे राहिले होते, पण त्यात एक दीड शहाणा होता. तो दीड शहाणा बायकोचा न ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभे राहिला. राजाला प्रश्न पडला म्हणून त्याने विचारलं, का रे बाबा तू बायकोचं ऐकत नाहीस का. त्यावेळेस तो म्हणतो की माझ्या बायकोनेच सांगितलंय की जास्त गर्दीत उभा राहू नका म्हणून मी इथं उभा राहिलो आहे. विठ्ठल विठ्ठल. आता याने ना ऐकल्याचं पाप केलं होतं का, तर नाही. जे हित पैशाच्या चिंतनेने नाही, संसाराच्या चिंतनेने नाही, बायकोच्या चिंतनेने नाही, ते फक्त आणि फक्त भगवंताच्या चिंतनात आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन,
व्हावे. आता हित कशात आहे? ते भगवंताच्या चिंतनात आहे, नामस्मरणात आहे. याने आपलं मन शुद्ध होतं. हित हे भगवंताच्या चिंतनात आहे, नामस्मरणात आहे. मग सुख कशात आहे? ते पण भगवंताच्या चिंतनात आहे, नामस्मरणात आहे. तुकाराम महाराज आपल्याला वेळोवेळी ताकीद करून जागे करून सांगतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माथा, चुकवी व्याथा जन्माची. तुकाराम महाराज आपल्याला भगवंताच्या भक्तीत जागायला सांगतात. आपल्याला जर आपल्यावरचा वाईट काळ पळून लावायचा असेल तर भगवंताच्या भक्तीत रसात नाचायला सांगतात. एके ठिकाणी नामदेव महाराज सुंदर वर्णन करतात. काळ देहासियाला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, आमचे वारे पश्चिमेकडे. आपल्याला जर आपल्यावरचा वाईट काळ पळून लावायचा असेल तर भगवंताच्या भक्तीत रसात नाचायला सांगतात. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय जागण्याची मर्यादा सांगतात. आपल्याला माहीतच असेल की काही लोक वेळ निघून गेल्यावर सावध होतात. उदाहरणार्थ, दिवा भिजल्यावर तेल दान करून काय उपयोग होईल का? किंवा चोराला चोरी करून गेल्यावर सावध होऊन काय उपयोग होईल का? तर नाही. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडो बघा रे. म्हणून जो आपल्या हिताच्या ठिकाणी धन्य, या ठिकाणी 4 विकल्प सांगतात. पहिला, जागे आहेत पण हित कळत नाही. आणि दुसरा विकल्प असा आहे की त्यांना हित कळतं पण जागे राहत नाही. आणि तिसरा विकल्प असा आहे की त्यांना हितही कळतं आणि ते जागेही राहतात. आणि चौथा विकल्प असा आहे की त्यांना हितही कळतं आणि ते जागेही राहतात. विठ्ठल विठ्ठल. आता आपण पहिल्या क्रमांकाचं हित पाडू. कोणतं? जागे आहेत पण हित कळत नाही. आता याच्यावर आपण दृष्टांत सांगायचं झालं तर सांगून जाईन. असंच एका घराला आग लागली. बाप बघतोय, मुलं बघतायत. मग त्या वडिलांनी प्रश्न केला की मुलांनो बाहेर या. मुलं बाहेर आली व परत तो म्हणाला की मुलांनो टिकाऊ घ्या. मुलं आश्चर्यचकित होऊन विचारतात, का हो बाबा, आपलं घर इतकं पेटतंय, तुम्ही आम्हाला टिकाऊ घ्यायला सांगताय? त्याचे वडील म्हणतात, अरे उगाच मोठा झालो नाही, उगाच केस पिकले नाहीत, इतक्या लांबून पाणी आणण्यापर्यंत इथं विहीर काढलेली बरी. विठ्ठल विठ्ठल. दुसरा विकल्प असा आहे की हित कळतं पण जागे आहेत, जागे नाहीत. असं समजा कीर्तनात आले आणि झोपी गेले. मागचे झोपी गेले की काय? विठ्ठल विठ्ठल. तिसरा विकल्प असा आहे की त्यांना हितही कळत नाही, ते जागे राहत नाही. उलट आपल्याला जागे करून ताकद करून सांगतात की पाप म्हणजे भलं व पुण्य म्हणजे धमकी. हे तर लोकांचं सांगण्याचं कामच आहे. जोपर्यंत खायचं प्यायचं मस्त मजा करायची, नाहीत कळत नका का कळना, या 2 हाताने दान धर्म तरी करा. अहो साधी सप्ताहाची वर्गणी द्यायला जीव येते. अरे असंच एक महाराज होता. त्या महाराजाकडे लई पैसा पण लग्न झालेलं नव्हतं. मग त्या 2-3 वयस्कर मंडळींनी विचारलं, का हो बाबा, का हो महाराज, तुम्ही लग्न का करत नाही हो? त्यावेळेस ते महाराज म्हणतात की मला जर बायको उधळपट्टीची भेटली तर मग मी काय करू? त्यावेळेस ते म्हणतात, तुम्हाला बायको कशी पाहिजे? त्यावेळेस ते महाराज म्हणतात की मला बायको फार चिकट पाहिजे, जशी की माझ्यासारखी. त्यातले एक आजोबा म्हणतात, आमच्याकडे तशी बायको आहे. मग ते महाराज म्हणतात, तिचं एखादं उदाहरण तरी सांगा. त्यावेळेस तो आजोबा म्हणतात की तुम्हाला सर्दी झाल्यावर तुम्ही काय करता? त्यावेळेस तो म्हणतो की आम्हाला सर्दी झाल्याच्या नंतर आम्ही गोळ्या औषध घेतो. आजोबा म्हणतात की ती गोळ्या औषध सुद्धा घेत नाही, ती तशीच गिळून घेते. विठ्ठल विठ्ठल. ठरल्याप्रमाणे लग्न होते. लग्न झाल्याच्या नंतरून मस्त 10-15 दिवसानंतरून हरिनाम सप्ताह
अभंग सुरू होतं. वाजणारे गाजणारे धुमाकूळ असल्यामुळे त्यांना कीर्तनाला जावंच लागलं. त्यावेळेस जाताना म्हणतो, बायको चल कीर्तनाला. त्यावेळेस त्याची बायको म्हणते की मी येत नाही, तुम्हीच जा. त्यावेळेस तो जातो. गेल्याच्या नंतर तो कीर्तनात बसतो. त्याच्या लक्षात येतं की आपल्या बायकोने देवापुढे लावलेला दिवा तो विझवला का नाही. तो कीर्तनातून तसाच उठून घरी जातो व बायकोला जोरात हाक मारतो, बायको दरवाजा उघड. बायको दरवाजा उघडते. ती म्हणते, हा तुम्ही तर आताच कीर्तनाला गेलतात ना. त्यावेळेस तो म्हणतो, का ग त्या देवापुढे लावलेला दिवा विझवला का. त्यावेळेस ती म्हणते, मी काय एवढी वेडी आहे का, या हाताने लावला आणि या हाताने विझवला आणि ते बघण्यासाठी तुम्ही तिथून इथपर्यंत आलात. ती म्हणती की माझ्या बापाने आपल्या लग्नात किती सुंदर बुट दिला होता हो, तो तिथून इथपर्यंत येऊस तर किती झिजला असेल. ते म्हणतो, मी काय एवढा वेडा आहे का. बगलाच घेऊन आले विठ्ठल विठ्ठल. आणि चौथा विकल्प असा आहे की त्यांना हितही कळतं ते जागेही राहतात. अभंगाचं धन्य माता पिता तयाची. प्रत्येक माणसाला वाटतं की आपण श्रीमंत असावं. प्रत्येक माणसाला वाटतं की आपण भांडण तंटे करू नये. प्रत्येक माणसाला वाटतं की आपण पुण्यवान असावं. प्रत्येक माणसाला वाटतं की आपण निर्भय राहावं. या 4 गोष्टींचा 4 उपयोग आहे. श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश पाहिजे. पुण्यवान व्हायचं असेल तर पापाचा नाश पाहिजे. आणि निर्भय राहायचं असेल तर मौनाने जपाचा नाश आणि जिथे जागे आहे तिथं भयाचा नाश आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबर यांनी इथं जर असं लिहिलं असतं तर धन्य धन्य पिता माता तयाची. त्याच्याऐवजी असं का लिहिलं धन्य माता पिता तयाची. याचं कारण असं आहे की पहिला क्रमांक मातेला व दुसरा क्रमांक पितेला आहे. कारण पहिला क्रमांक हा मातेला का दिला, कारण योग्य ते संस्कार लावण्याचं काम हे आईकडे असते व काही दिवसानंतर पित्याकडे असते. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी तीचं जगाला उद्धारी. म्हणून योग्य ते संस्कार आपल्या मुलांवर करावेत. उदाहरण आठवलं म्हणून सांगून जाते. असंच एक गृहस्थ व त्याच्याबरोबर एक 7 वर्षाचा मुलगा भर दुपारी रस्त्याने चालत होते. त्यांना चालता चालता एक शेत लागले. त्या शेतामध्ये एक शेतकरी नांगरणी करत होता. त्याचा शर्ट लिंबाच्या फांदीला अडकवलेला होता. त्या मुलाच्या मनामध्ये काहीतरी झालं व तिथेच थांबला व तो वडिलांना म्हणाला,
बाबा आपण जर ह्या शर्टच्या खिशात 2-3 मातीचे दगड टाकले तर फार मजा येईल ना. त्याचे वडील म्हणतात नाही, आपण जर 2-3 चांदीचे नाणे टाकले तर फार मजा येईल. तो म्हणतो नाही बाबा, आपण 2-3 मातीचेच दगडे टाकायचे. त्यावेळेस त्याचे वडील म्हणतात अरे बघ तर किती मजा येते, 2-3 आपण पैसे टाकले तर फार मजा येईल. तो मुलगा म्हणतो की ठीक आहे, आपण पैसेच टाकून बघू. मग ते दोघे त्या शर्टच्या खिशात पैसे टाकतात व झाडाच्या मागे लपतात. लपल्याच्या नंतर तो शेतकरी नांगरणी सोडून आकाशाकडे तोंड करून फुटफुटू लागतो की कालच्या दरनं कारभारी उपाशी आहे, पोरं बाळं उपाशी आहेत, आता कसं करायचं. मग ते फुटफुटून तो लिंबाच्या झाडापाशी येतो. तो अडकवलेला शर्ट काढतो व सवयीप्रमाणे हात खिशात घालतो. त्याला हाताला काहीतरी लागतं म्हणून तो काढून बघतो तर काय 2-3 चांदीचे नाणे. त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो की या पैशाचं मी धान्य आणि कारभारीन म्हणजे बायकोला मुलांना खूप खाऊ घालेन. मग तो आकाशाकडे तोंड करून म्हणतो की जे कुणाच्या रूपात आलास र, ज्याने कोणी हे काम केलं असेल ना त्याला सुख दे, समृद्धी दे. हे ते बघून त्या मुलाच्या डोळ्यात पाणी येतं व तो म्हणतो कळत नाही पण वळते का सांगू का, आज माझ्या अंगणातून सुखाच्या आनंदाच्या लहरी उठत आहे. त्याचे वडील म्हणतात की तू त्या गरिबाचे 2 शब्द तुझ्या देवाकडनं तुझ्याकडं कधीच आले रे. माणुसकीचा धडा तू आज शिकलास रे, आज शिकलास. विठ्ठल विठ्ठल आठवलं म्हणून अजून एक सांगून जाईल. असंच एक 16 वर्षाचा मुलगा पानटपरीवर गाय छाप खात होता. तिकडून त्याचे वडील आल्याच्या नंतर तो पटकन पानटपरीच्या मागे जाऊन लपतो. त्याचे वडील गेल्याच्या नंतर त्याचे मित्र म्हणतात का बिलाच वैर. त्यावेळेस तो म्हणतो मी कुठचा बेतोय, माझा बाप यातलीच अर्धी मागतोय. विठ्ठल विठ्ठल म्हणून संस्कार करावे ते कदाशिव मातेसारखे. तिने भक्त प्रल्हाद गर्भात असतानाच योग्य ते नामस्मरण केले म्हणून तर आज भक्त प्रल्हाद जन्माला आले. संस्कार करू मातेसारखे जिजाऊ मातेने योग्य ते संस्कार शिवरायांवर केले म्हणून तर आज कीर्तन भजन प्रवचन चालू आहे. नाही तर नसतंच करावं लागलास 70 70 म्हणून त्या जिजाऊंची पुण्य आज फळायला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. बापा 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 बापा
शत्रूच्या भुजा छाटल शत्रूच्या भुजा उगवला तारा तिमिरहरा गरजाची वाजू राजा उगवला तारा तिमिरहरा गरजाची वाजू राजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा जय 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 भवानी जय 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 शिवाजी भारत माता की जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा संत ज्याप्रमाणे आपल्याला जागे करायला सांगतात त्याच लेकुराचे हित करून सांगते. लेकुराचे हित वाये माऊलीचे चित्त. आता आपली आईसारखे दैवत या जगामध्ये कुठेच नाही. आई म्हणजे काय, या पृथ्वीवरचा साठा, आपली सुखाची मैत्रीण असते, गोड मायेची ओढ असते. आईसारखे दैवत या जगामध्ये कुठेच नाही. आई आपल्याला सांगते की रडू नको बाळ, मी पटकन पाणी घेऊन येते, आपल्याला असं सांगत असते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 मेहनता गोळा तुला खायला देते मेहनता गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते 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 रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 पाणी घेऊन येते. आई ती आई असते. दादा म्हणजे मायेचा सागर व बाप म्हणजे दयाचा सागर असतो. अभंगाचं द्वितीय चरण. कोई कन्या पुत्रा होती जैसा तुझका कोई कन्या पुत्रा होती जैसा कोई कन्या पुत्रा होती जैसा कोई कन्या पुत्रा होती जैसा कोई कन्या पुत्रा
परमात्म्याचं नाम मुखाने नाम बाहेर पडलं पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि देव जय 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 जय, हरि देव हरि देव, हरि जय जय हरि जय जय, हरि देव हरि देव, हरि जय जय हरि जय जय, हरि विठोबा रखुमाई, सगळ्यांनी आपापले हात वरती करायचे आहेत आणि मुखाने नाम बाहेर पडलं पाहिजे. मोरया रे बाबा मोरया रे, मोरया बाबा मोरया रे, मोरया रे 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 बाबा मोरया रे, हरि मोरया रे बाबा मोरया रे, मोरया रे बाबा मोरया रे, मोरया रे बाबा मोरया रे, हरि मोरया रे बाबा मोरया रे, हरि मोरया रे बाबा मोरया रे, हरि मोरया रे बाबा मोरया रे, मोरया रे बाबा मोरया रे, मोरया रे बाबा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. म्हणून तुम्हाला माहित आहे का गणेशजींचं तोंड हे हत्तीचं का आहे माहिती आहे का? तर नाही, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, एके दिवशी पार्वती मातेने गणेशजींना सांगितले की बाळ गणेश, मी जोपर्यंत स्नान करून येत नाही तोपर्यंत तू कुठेही जाऊ नकोस. त्यावेळेस गणेशजी म्हणतात, ठीक आहे माते,
मग पार्वती माता गेल्याच्या नंतर महादेव येतात. महादेव म्हणतात बालका बाजूला सरक. मग बालका बाजूला सरक. गणेशजी म्हणतात की क्षमा करा, पण तुम्ही आतमध्ये जाऊच शकत नाही, कारण की पार्वती मातेचा असा आदेश आहे की कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. मग महादेव म्हणतात की मला तू अडवणारा कोण, कारण की मी तिचा पती परमेश्वर आहे, मी तर जाऊ शकतोच ना. त्यावेळेस गणेशजी म्हणतात नाही, क्षमा करा, पण तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. मग महादेव म्हणतात क्रोधित होऊन म्हणतात मूर्ख बालका तू बाजूला सरक, मला जाऊ दे. गणेशजी म्हणतात तुम्ही काही करा, पण मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मग महादेव रागाने निघून जातात. गणेशजी म्हणतात की नंदीजींना म्हणतात गणेशजी हे बघ, तुझं जर हिंमत असेल तर आतमध्ये जाऊ दाखव. नंदीजी चिडतात. नंदीजी चिडल्याच्या नंतरून त्यांच्या शिंगाने त्यांना मारायला जातात, पण ते अटकूनच खाली पडतात. खाली पडल्याच्या नंतरून मग गणेशजी काय करतात, त्यांचं पाय धरतात. पाय धरल्याच्या नंतर गोल 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 फिरून खाली आपटतात. मग नंदीजी हे महादेवाकडे जातात. महादेवाला म्हणतात त्या बालकाने मला बिंगूनच आपटवलं. मग महादेव हे 2 सेवेकरांना पाठवतात. ते सुद्धा त्यांना सुद्धा बिंगून गोल गोल आपटून खाली पाडतात. मग महादेव जातात. महादेव म्हणतात तुझा शेवटचं सांगतोय, मला आतमध्ये जाऊ दे. गणेशजी म्हणतात मी जाऊन देणार नाही, तुम्ही काही करा. मग महादेवाला राग येतो. राग आल्याच्या नंतर विष्णू, महालक्ष्मी माता ते सगळे देव तिथे येतात. मग महादेव त्यांच्या त्रिशूळाने गणेशजींचं हे तोंड छाटतात. छाटल्याच्या नंतरून परत पार्वती माता येतात. पार्वती माता म्हणतात माझ्या पार्वती माताची सहज नजर त्या गणेशजींकडे घेते. ती म्हणते की बापरे, माझ्या मुलाचं कुणी असं केलं. महादेव म्हणतात मी केलं. मग पार्वती माता म्हणतात का केलं. महादेव म्हणतात तो मला आतमध्ये जाऊन देत नव्हता. पार्वती माता म्हणतात की मीच सांगितलं होतं की मी जोपर्यंत स्नान करून येत नाही तोपर्यंत कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. मग पार्वती माता म्हणतात आता मला काही सांगू नका, माझा मुलगा मला जिवंत करून पाहिजे. महादेव म्हणतात ही कसं शक्य आहे. पार्वती माता म्हणतात की मग माझं बी जगणं अशक्य आहे. मग ब्रह्मदेव म्हणतात की हे श्री महादेवा काहीतरी करा. मग महादेव म्हणतात की या त्रिशूळाने छाटलेलं मुंडकं परत पुनर्जीवित होऊ शकत नाही. मग ब्रह्मदेव म्हणतात कशाचं का होईना चिटकवलं तर जिवंत होऊ शकतं ना. त्यावेळेस महादेव म्हणतात हो. मग इंद्रदेवाला त्यांना सांगतात की पश्चिम दिशेकडे जा व त्यांची आई वडील असे म्हणजे त्यांची माता आणि मुलं ते असे जवळ नसायला पाहिजेत, ते सुट्टे असले पाहिजेत. त्याचं जे बालाचं मुंडकं असेल ते काढून आणा. मग इंद्रदेव ते जातात. त्यांना एका स्त्री म्हणजे त्या स्त्रीचा मुलगा होता, तो पण त्या आईजवळ होता, त्याच्यामुळे त्यांना आणू शकत नाही. मग त्यांना माकडाचं दिसलं, त्यांना ते सुद्धा आणू शकले नाही. मग त्यांना हत्तीचं दिसलं, त्याची आई बाजूला होते व तो बी बाजूला होता, त्याच्यामुळे त्यांनी गणेशजींचं हे मुंडकं म्हणजे हत्तीचं मुंडकं घेऊन आले. महादेव म्हणतो तू काय आणलं हे, कशाचं मुंडकं घेऊन आलायस. मग त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की हे श्री महादेवा तुम्ही विलंब करू नका, पटकन बसवा, नाही तर मग पुनर्जीवित होऊ शकत नाही. मग महादेव बसवल्याच्या नंतरून मग सगळेजण हसायला लागतात. हसल्याच्या नंतर पार्वती माताला राग येतात. मग महालक्ष्मी येतात, त्यांना वरदान देतात की सगळ्यात आधी तुझंच नाव घेतलं जाईल. मग विष्णुदेव सगळे देव असे वरदान देतात. विठ्ठल विठ्ठल गणेशजी का बसवतात हे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, पण मी सांगते. बघा, एके दिवशी व्यास महर्षींनी 17 पुराणे लिहिले, पण त्यांना समाधान वाटेना, शांती मिळेना. मग
ते देवांकडे गेले. देव म्हणाले, तुम्ही 17 पुराणे लिहिली खरी, पण तुम्ही देवाचं भजन नाही गायलं, गुणगान गायलं नाही. आता तुम्ही 18वे पुराण लिहा. मग ते व्यास महर्षी इतके थकले होते. त्यांनी पद्मपुराण, ब्रह्मपुराण, गरुड पुराण एवढे पुराणे लिहून खूप थकले होते. मग त्यांच्या लक्षात आले की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. मग त्यांनी गणेशजींची आराधना सुरू केली. मग गणेशजी येतात. गणेशजी आल्याच्या नंतर व्यास महर्षी म्हणतात, हे श्री गणराया, आता मी एवढे 17 पुराणे लिहिलो आहेत, पण मला समाधान वाटेना, शांती मिळेना, मी फार थकले. आता 18वे पुराण तुम्ही लिहा. मग गणेशजी म्हणतात, लिहीन, पण मी कुठेच थांबणार नाही. रात्रंदिवस मी फक्त पुराण लिहित राहणार. भाद्रपद शुक्लला सुरू झालं व गणेशजींना ताप आला. ताप आल्याच्या नंतरून व्यास महर्षींनी गणेशजींना मातीचा लेप दिला. मातीचा लेप दिल्याच्या नंतरून करेक्ट 10 दिवसाने गणेशजींचं हे पुराण लिहून संपल्याच्या नंतर व्यास महर्षी गणेशजींना नदीवर निघून स्नान घालतात. पण आपण काय करतो, डायरेक्ट विसर्जन करतो. विठ्ठल आपल्याला यातून जर नाही कळलं तर नाथराय पिंगळाद्वारे सांगतात, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं सरती शेवटी बा वाघून येईल. सरती शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून देईल. सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बोलाईल. 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 बिगळा 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 महाद्वारी बोलबोलीत देखा बिगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी बोलबोलीत देखा पिंगळा माधवारी. हरी बिगळा महाद्वारी बोलबोलीत देखा बिगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी बोलबोलीत देखा पिंगळा माधवारी. नको 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 झालं पिंगा ग. वर्तमान कोटे नको नको झालं पिंगा ग. नको 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 घाल पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. हरी पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. औगा 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 भांगड पिंगा ग. औगा भांगड पिंगा ग. औगा धांगड पिंगा ग. औगा धांगड पिंगा ग. अवघा धागड धिंगा ग. अवघा धागड धिंगा ग. अवघा धागड धिंगा ग. अवघा धागड धिंगा ग. दाताचं वाटपण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी कावणी. कुंकू घ्या कोणी कावणी. कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कोणी कावणी. दाताचं वाटपण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं वाटपण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी कावणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. दाताचं वाटपण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी कावणी. कुंकू घ्या कोणी कावणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. हरी पिंगळा महाद्वारी बोलबोलीत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी बोलबोलीत देखा पिंगळा माधवारी. पिंगळा महाद्वारी बोलबोलीत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी बोलबोलीत देखा पिंगळा माधवारी. पिंगळा महाद्वारी. झालेली सेवा ही भगवंताच्या व
भगवान परमात्म्याच्या गुरुवरांच्या व आईवडिलांच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर